पुढच्या बातमीकडे वळूया। एकीकडे बीड आणि परभणीतील घटनेवरून राजकीय वातावरण तापलेलं असताना मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आता पुन्हा आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत। जालन्यातल्या अंतरवाली सराटीत आजपासून ते आमरण उपोषण करतायत। कुठल्याही अन्य गावात साखळी उपोषण होणार नाही। मराठ्यांनी त्यांची सगळी ताकद अंतरवाली सराटीतच दाखवून द्यायची आहे असं मनोज जरांगे म्हणाले होते। अशात मनोज जरांगे आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे। आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी। सिद्धार्थ, सगळ्यांनी अंतरवाली सराटीत एकत्र जमा आणि इथून पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार आपण सुरू करू असं जरांगे म्हणालेले आहेत। काय सांगाल, काही अपडेट, किती वाजता ते बसणार आहेत, किती वाजता संवाद साधतील? बघा सुवर्ण, 3 महिने आधी मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन स्थगित केलं होतं। ते स्थगित केलेलंच आंदोलन ते आजपासून सुरू करतायत आणि निश्चितपणे प्रमुख 3 मागण्या यामध्ये आहेत की त्यामध्ये एक तर पहिली गोष्ट सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, दुसरं मुंबई गॅजेट लागू करावं आणि तिसरं हैदराबाद गॅजेट लागू करावं। या मागण्यासाठी आणि इतर छोट्या मागण्या सुद्धा आहेत 5, या एकंदरीत 8 मागण्यांसाठी ते आजपासून उपोषणाला बसते आहेत। आपण बघतोय ज्या मंचावर ते बसणार आहेत त्या ठिकाणी पूर्ण तयारी झालेली दिसते आहे। तू विचारले की किती वाजता, तर ते जवळपास 11 वाजेच्या आसपास इथं येतील आणि गावच्या जे ग्रामदैवत आहे त्या मंदिरांमध्ये जाऊन ते सर्वप्रथम दर्शन घेतील आणि त्यानंतर ते मंचावर येऊन बसतील आणि उपोषणाची सुरुवात होईल। मात्र त्याआधी बघतोय आपण की बरीच लोक आता या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत उपोषणाला बसण्यासाठी आधीच येऊन बसलेले आहेत, बॅग्स घेऊन आलेले आहेत आणि इतर गावाहून या ठिकाणी लोक आलेली आहेत आणि ते सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत उपोषणाला बसणार आहेत। ही फक्त छोटी जागा आहे, मात्र या ठिकाणी बसायला लोकांना जागा मिळणार नाही म्हणून गावच्या पश्चिमेला सुद्धा 3 एकर शेताची तयारी करून ठेवलेली आहे। लोक वाढले तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा लोकांना उपोषणाला बसता येईल। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलेलं आहे की इतर राज्यात कुठेही हे उपोषण होऊ नये, तर फक्त अंतरवाली सराटीमध्येच येऊन त्यांनी उपोषण करावं असे त्यांनी आवाहन केलेलं। त्यामुळं उपोषण इथंच होईल आणि लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतील। हे अख्ख्या राज्यभरातून काही लोक आलेले आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूया। माऊली, कुठून आले तुम्ही? कुठून आले तुम्ही? कुठून? आपण सोबत आहेत का? मराठी नाही आता है क्या? आता है ना। तो कुठून आलात आपण? कुठून आले आपण? पटवर्धन करू तालुका पंढरपूर। बरं, तुम्ही बसणार आहात दादांसोबत? बसणार आहे। काय वाटतं की आता दादाची तब्येत बरोबर नाही, लोक म्हणतात त्यांनी बसू नये? दादानी नाही बसलं तर चालतंय, पण आम्ही बसणार आहे सगळे। दादानी थांबलं तर ठीकच आहे। हो। किती दिवस बसणार तुम्ही दादासोबत? दादासोबत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत बसणार आहे। बर, आणखी इतर काही लोकांकडे जाऊया आपण। दादा, कुठून आले? नांदेड जिल्हा भोकर तालुका। काय तुम्ही उपोषणाला बसणार? हा, उपोषणाला बसणार। बॅग वगैरे सगळं घेऊन? सगळं बॅग वगैरे साहित्य। याच्या पूर्वी सुद्धा 6 वेळेस उपोषणाला दादाला पाठिंबा देऊनच जे दादाची जशी मागणी आहे तशी सकल मराठा समाजाची संपूर्ण तीच मागणी आहे। जोपर्यंत या आरक्षणाच्या अग्निकुंडामध्ये इतके बळी गेले आमचे, आता जरी आमचा बळी गेलं तरी आम्ही आरक्षण हे लढा चालूच ठेवणार। डॉक्टर दादांची तब्येत बरोबर नाही, त्यांना उपोषण परवडणार नाही असं सांगितलं, काय आव्हान करा? आपण सांगितलं, पण आता ते दादा जे निर्णय घेतील ते आता मान्य आहे। आता सगळ्या मराठा समाजाचे दैवत तेच हात, ते जे निर्णय घेतील। मुलं सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। मित्र, तू कुठून आला? नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यात तू सुद्धा उपोषण करणार? हो। का वाटतं की उपोषणाला बसावं? आता गरज आहे ना समाजाला मराठा आरक्षणाची, शिक्षणासाठी, त्याच्यासाठी। त्याच्यामुळे वयोवृद्ध भरपूर आलेले आहेत या ठिकाणी। बाबा, तुम्ही कुठून आले? मी नांदेड जिल्ह्यातून आलो, नायगाव तालुका। हा, वजीरगावचा आहे। तुम्ही बसणार? हा, मी पण बसणार आहे। किती दिवस बसणार? शेवटपर्यंत, जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, मराठा आरक्षणाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत बसणार। किती लोक आलेत गावाकडून? गावाकडून आमचे 3 जण आलोत आम्ही।
बघतोय आपण बरीच लोक आलेली आहेत, इथं बसलेले तरुण मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसत आहे. लोक मनोजदादा जरांगे पाटील यांची वाट बघतायत. थोड्या वेळातच ते बाहेर येतील आणि या घरामध्ये मनोजदादा जरांगे पाटील आता आहेत ते तयार होत आहेत आणि त्या ठिकाणाहून ते इथूनच जातील. आणि हे या ठिकाणी मंदिर आहे, आपण बघतोय 2 मंदिर आहेत. इथं भवानीचं मंदिर आहे, तिथं जाऊन दर्शन घेतील. त्यानंतर हनुमानाचं महादेवाचं मंदिर सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्यानंतर ते मंचावर येऊन सुवर्ण या ठिकाणी बसतील. नक्की सिद्धार्थ, धन्यवाद. आपण तिथल्या सगळ्या सहभागी होणाऱ्या समर्थक आंदोलकांशी संवाद साधलात त्याबद्दल.